पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर क्वेश्चन पेपर 2022 आज आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 51 मराठीचे प्रश्न पाहणार आहोत. खालीलपैकी कोणते केवल प्रयोगी अव्यय नाही. केवल प्रयोगी अव्यय मग तुम्हाला माहीतच आहे की जेव्हा तुम्हाला आश्चर्य वगैरे होतो तेव्हा तुम्ही जे शब्द वापरता तेव्हा त्यांना आपण केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. म्हणजे जसं की अरे रे, अबब, बाप रे, हे केवल प्रयोगी अव्यय आहेत. आणि हा जो आणि आहे ना, हा केवल प्रयोगी अव्यय नाही आहे. त्यामुळे याचं उत्तर येणार ड, आणि. पुढचा प्रश्न बघा. किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. जेव्हा तुम्ही बातम्या बघता तेव्हा तुम्हाला तापमानाबद्दल सांगतात की आज मुंबईचं किमान तापमान एवढं आणि कमाल तापमान एवढं. किमान म्हणजे मिनिमम आणि कमाल म्हणजे मॅक्झिमम. मग किमानचा विरुद्धार्थी शब्द काय तो कमाल. मग याचं उत्तर येणार ब. भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. भार्या म्हणजे काय. भार्या म्हणजे बेटर अप, म्हणजे तुमची बायको. मग बायकोला समानार्थी शब्द कोणता आहे. नवरा नाही, भारा नाही, कांत नाही. कांता असता तर आला असता, पण पत्नी हा बायकोचा समानार्थी शब्द आहे. वासरू हा कोणता शब्द आहे. आपण बघा, ती गाय बोलतो, तो बैल बोलतो आणि ते वासरू बोलतो. त्यामुळे वासरू हा नपुंसकलिंगी शब्द आहे. याचं उत्तर येणार अ. प्रश्न क्रमांक 55. श्रीकृष्ण नवरा मी नवरी. ठीक आहे. शिशुपाल नवरा मी नवरी. नवरी म्हणजे काय. मी त्याच्याशी लग्न करत नाही. कोणाला वर्ण म्हणजे त्याच्याशी लग्न करणं, बरोबर. आणि हा इथे जो नवरी लिहिलेला आहे हा शब्द काय आहे. नवरी म्हणजे बायको. म्हणजे एका शब्दाने दोन शब्दांचं काम केलेलं आहे या वाक्यामध्ये. आणि या अशा अलंकाराला बोलतात श्लेष अलंकार. याचं उत्तर येणार क, श्लेष अलंकार. केलेले उपकार न जाणणारा. केलेले उपकार न जाणणारा कोण. कृतघ्न. कृतज्ञ नाही हा, कृतघ्न. म्हणजे असं उत्तर येणार अ. जळू या शब्दाचे अनेक वचन करा. जळू तुम्हाला माहिती असेल लीच, म्हणजे जे जनावरांच्या अंगावर पण आपल्याला कधी कधी माळरानामध्ये दिसून येतं बघा. ते रक्त पितात, ते किडे असतात, त्याला जळू बोलतात. आणि जळूचा अनेक वचन काय. जळवा. याचं उत्तर येणार अ. आपण खातो जवळा नाही, जळवा. ठीक आहे. ओनामा करणे या वाक्प्रचाराचा पुढीलपैकी अर्थ कोणता. ओनामा करणे. ओनामा म्हणजे काय. प्रारंभ करणे, सुरुवात करणे. ठीक आहे. म्हणजे याला बोलतात ओनामा करणे. म्हणजे जसं की मोदीजींनी त्यांच्या रॅलीचा ओनामा केला, म्हणजे रॅलीचा प्रारंभ केला. पुढे बघा. दोनदा जन्मलेला हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा शब्द आहे. दोनदा जन्मलेला. दोनदा जन्मलेला कोण. द्विज. द्वि म्हणजे दोन, ज म्हणजे जन्म, द्विज. दोनदा जन्मलेला द्विज. मराठी भाषेत एकूण किती व्यंजन आहेत. मराठी भाषेमध्ये 34 व्यंजन आहेत रे मित्र, 34. याचं उत्तर येणार ब. तुम्हाला माहितीच पाहिजे 34 व्यंजन आहेत मराठी भाषेमध्ये आणि 16 स्वर आहेत. पुढे बघूया. अस्वलाचा खेळ करणाऱ्या व्यक्तीस काय म्हणतात. अस्वलाचा खेळ. तुम्ही अस्वलाचा खेळ करणाऱ्याला काय बोलतात. तुम्हाला माकडाचा खेळ करणारा काय बोलतात. ह्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. अस्वलाचा खेळ करणाऱ्या बोलतात दरवेशी. सोंगाड्या तर नाही बघा, नट पण नाही, आणि विदूषक तर नाहीच नाही. विदूषक म्हणजे जो जोकरचं काम करतो तो. नट म्हणजे तुम्हाला माहिती आहे जे अभिनय करतात ते. आणि सोंगाड्या पण ते कोकणामध्ये घेतलं जातं एक सोंग. दरवेशी बोलतात अस्वलाचा खेळ करणाऱ्या व्यक्तीला. मराठी व्याकरणात शब्दाच्या एकूण जाती किती. मराठी व्याकरणात शब्दाच्या 8 जाती आहेत. हे तुम्हाला माहीतच पाहिजे. आणि कोणत्या पण ते नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद, नंतर केवल प्रयोग, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. म्हणजे याचं उत्तर येणार 8. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. बघा, मी प्रथम पुरुषवाचक. ठीक आहे. आम्ही सुद्धा प्रथम पुरुषवाचक आहे, फक्त अनेक वचनी आहे. म्हणजे आम्ही या शब्दाचा प्रकार कोणता आहे तर पुरुषवाचक सर्वनाम प्रकार आहे. अयोग्य जोडी ओळखा. आता हे खूप इंटरेस्टिंग आहे बघा. विष्णू वामन शिरवाडकरांना कुसुमाग्रज म्हणतात, सगळ्यांना माहीत आहे. राम गणेश गडकरी आहेत, त्यांना गोविंदाग्रज म्हणतात. गडकरींचा मुलगा गोविंदाग्रज असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंवा गणेशचा मुलगा गोविंदाग्रज, त्यांचं नाव गोविंदाग्रज आहे. आणि काशीनाथ हरिमोडक यांना माधवानुज म्हणतात. हे सगळं तुम्हाला ना पाठ पाहिजेत. 10 ते 15 जे आपले महत्त्वाचे कवी आहेत किंवा लेखक आहेत त्यांची टोपण नावं जी आहेत ती तुम्हाला माहीत पाहिजेत. आता प्रल्हाद केशव अत्रे आहेत ना, यांना केशव सूत नाही बोलत, यांना केशव कुमार बोलतात. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर हे. पण केशव सूत कोणाला बोलतात तर केशव सूत बोलतात कृष्णाजी केशव दामले यांना केशव सूत बोलतात. मग तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. बघा, कृष्णाजींच्या नावामध्ये क येतो, केशव त्यांच्या वडिलांच्या नावामध्ये पण क येतो. 2 वेळा क आला तर ते केशव सूत, आणि एकदाच केशव आला वडिलांच्या नावामध्ये तर ते केशव कुमार. पुढचा प्रश्न बघा. पुढील शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द सांगा. हंस. हंस तुम्हाला माहीत असेल. मग हंस विरुद्धार्थी शब्द काय. हंसी.
मराठी शब्द आहे. हिंदीमध्ये मला वाटतं त्याला हंसिकासुद्धा बोलतात, पण मराठीमध्ये त्याला हंसला हंसी बोलतात, कारण हे मोरा वाळिंबेमध्ये दिलेले आहे, त्यामुळे तोच संदर्भ वापरणार. मनाचे श्लोक कोणाची रचना आहे? तुम्ही बैठकीला जाता का रविवारी दररोज सकाळी? लहानपणी मी तर जायचो. मनाचे श्लोक रामदास स्वामी यांची रचना आहे. तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, एकनाथ महाराजांची भारुडे वगैरे, कालिदास यांचं पण असेच काव्य वगैरे प्रसिद्ध आहेत, आणि मनाचे श्लोक रामदास स्वामींचे प्रसिद्ध आहेत. संधी सोडवा. पुरुषोत्तम, सगळ्यात सोपं म्हणजे मला हा प्रश्न वाटला की एवढा सोपा का असा विचारला यांनी. पुरुषोत्तम म्हणजे उत्तम असा पुरुष, म्हणजे पुरुष अधिक उत्तम, म्हणजे याचं उत्तर येणार ब. निबिड. निबिड म्हणजे काय? जावळीचं जंगल निबिड आहे म्हणजे काय? घनदाट आहे. याचं उत्तर येतं निबिडचं उत्तर आहे घनदाट. गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिलं? गावगाडा पुस्तक माहिती आहे का? त्यामध्ये त्यांनी ना खेड्याकडच्या ज्या चालीरीती आहेत, अर्थव्यवस्था वगैरे काय काय सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये कसं खेळ चालतं याच्याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे या पुस्तकामध्ये. आणि हे पुस्तक त्र्यंबक, त्यांचं नाव मला आता पूर्ण माहीत नाही आहे, पण त्रिना अत्रे याचं ॲन्सर आहे. तुम्ही हे पुस्तकसुद्धा वाचू शकता. शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. एवढा सोप्पा प्रश्न आहे. आयुष्य म्हणजे हा प्रश्न जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही परीक्षेला बसावंच नाही असं मला वाटतं. आयुष्याचं उत्तर आहे. तर हे झाले आपले भंडारा पोलीस कॉन्स्टेबल क्वेश्चन पेपर 2022.